भेट समोर येते संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मातोश्रीवर बैठक सुरू आहे। दादर माहीम शिवडीच्या जागांचा तिढा आज मातोश्रीवर सुटणार असल्याचंही कळतंय। शिवाय विक्रोळी आणि भांडूपच्या जागांचा तिढा देखील सुटणार असल्याचं बोललं जातंय। खासदार अनिल देसाई यासह सुधीर साळवी आणि सुनील राऊत हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेच्या नियोजनासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, काय अधिकचे अपडेट्स आहेत? हे बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हे मुंबई महापालिकेसाठी राजकीय युती करणार असले तरी अजूनही या दोन पक्षांमधला जागा वाटपाचा पेच कायम आहे। हा पेच कुठे आहे तर माहीम शिवडी विक्रोळी भांडूप, माहीम शिवडी विक्रोळी आणि विक्रोळीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। भांडूपमध्येही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ताकद आहे, पण तिथे मनसेचीही ताकद आहे। मनसेची आग्रही मागणी आहे। संपूर्ण जागा वाटपाच्या बोलणीमध्ये मनसेनं जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईत आमदार आहेत त्या मतदारसंघांमध्ये 3 जागांची मागणी केली आहे। उर्वरित मुंबईमध्ये जागा वाटप सुरळीत झालं असलं तरी या काही मतदारसंघांमध्ये जागा वाटपाचा पेच अजूनही कायम आहे। ते भाग कुठचे तर तेच भाग आहेत ज्यात माहीम शिवडी विक्रोळी आणि भांडूप अजूनही जागा वाटपाचा पेच इथे सुटताना दिसत नाहीये। मनसेची आग्रही मागणी आहे की 2009 मध्ये इथे आमचेही आमदार राहिलेले आहेत, आमचेही नगरसेवक राहिलेले आहेत, त्यामुळे या भागात आम्हाला चांगलं उमेदवारी प्रतिनिधित्व मिळावं। पण इथे अजूनही जागा वाटपाचा पेच आहे, कारण जे स्थानिक शिवसेना आमदार आहेत त्यांचे काही मुद्दे आहेत, तेही जास्त जागा मनसेला सोडण्यास तयार नाहीत। हा जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी संजय राऊत यांनी 2दा शिवतीर्थ वारी केली, राज ठाकरेंना भेटले। असं म्हटलं जात होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे स्वतः एकमेकांशी चर्चा करतील, बैठक होईल। पण आता जी माहिती मिळते आहे राज ठाकरे यांची भूमिका आहे की जोपर्यंत जागा वाटपाचं एकूण कॅल्क्युलेशन किंवा जागा वाटपाचं सूत्र फायनल होत नाही तोपर्यंत राजकीय युतीची घोषणा नको। आज संजय राऊत यांनी राज ठाकरेंची मीटिंग केलेली आहे, त्यामध्ये हा जागा वाटपाचा पेच सोडवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या या मतदारसंघातील आमदार आणि स्थानिक नेत्यांना, म्हणजे त्यात अनिल देसाई जे माहीमचे खासदार आहेत, शिवडीचे सुधीर साळवी जे पक्षाचे सचिवही आहेत, तसंच विक्रोळीचे स्थानिक शिवसेना युबीटी आमदार सुनील राऊत आणि भांडूपमधल्या काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवलं आहे आणि आपल्याला मनसेला काही जागा सोडाव्या लागतील या बाबतीतली भूमिका उद्धव ठाकरेही त्यांच्याकडे या बैठकीत मांडू शकतात। एकूणच थोड्या प्रमाणात जी मनधरणी आहे, कारण जागा वाटपात थोडी आपसी काहीतरी दावे प्रतिदावे होतात, तर हे सगळं संतुलन साधून टाणेपर्यंत तुटेपर्यंत ताणू नये अशी दोन्ही भावांची आणि दोन्ही नेत्यांची भूमिका आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेच्या नेत्यांनी हा पेच सोडवण्याचा बैठकीत प्रयत्न केला, पण तो सुटताना दिसला नाही। त्यामुळे आता वरिष्ठ स्तरावर हा पेच सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे। मनसे आणि शिवसेना युबीटीचे नेते म्हणतात की हे छोटे मोठे पेच आहेत, ते कदाचित आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत यावर मार्ग निघेल आणि शक्यता आहे की उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती जाहीर होऊ शकते। नक्कीच दिनेशजी, एकूणच आता युती संदर्भात नेमका काय निर्णय होतो, पेच सुटतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मनसे नेते बाळा नंदगावकर हे सुद्धा मातोश्रीवर आहे, त्या ठिकाणी एक बैठक सुरू आहे। शिवतीर्थवरील बैठकीनंतर राज ठाकरे आणि राऊतांच्या चर्चेनंतर आता मातोश्रीवर ही बैठक सुरू आहे। त्या ठिकाणी बाळा नंदगावकर सुद्धा मातोश्रीवर असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे जागा वाटपाचा हा पेच सुटतो का ते पाहणं औत्सुक्याचं आहे।